पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार बांधव, प्रिंट मीडिया, सर्वात प्रथम मी तुमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने हार्दिक स्वागत करतो, सर्वांचे आभार मानतो। पत्रकार परिषद घेण्यामागचं आजचं कारण असं, 2 दिवसापूर्वी आपल्या जामनेर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी करण्यात आलं। खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसापासून जामनेरकरांची मनात इच्छा होती, हे झालं पाहिजे, त्याबद्दल काही दुमत नाही, सर्वांना आनंदच आहे। परंतु हे करत असताना या ठिकाणी हा कार्यक्रम जो घेतला गेला त्याला या ठिकाणी राजकीय व्यासपीठ दिलं। हा कार्यक्रम घेत असताना या ठिकाणी एक समिती गठीत करायला पाहिजे होती। आंबेडकरचे वादी जे मंडळी होती त्यांची समिती करायला पाहिजे होती की हा कार्यक्रम आपण करतो आहोत, त्यांना विश्वास घ्यायला पाहिजे होतं। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी पुतळा या ठिकाणी सर्व काम झालं, त्यांची समिती गठीत करायला पाहिजे होती। सर्वांना विश्वास घ्यायला पाहिजे होतं की असं आपण करतो आहोत, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे। हे करत असताना या ठिकाणी पूर्ण राजकीय स्वरूप आलं, कुणाला विश्वास घेतलं नाही, मनमानी पद्धतीने आचारसंहितेचं कारण पुढे करून अर्धवट काम कसं तरी 4 दिवसात काम कंप्लीट करण्यात आलं। कुठलंही काम करत असताना कामाची स्टेप असते, बीम भरल्यानंतर त्याला 2 दिवस गॅप गेला पाहिजे, त्यावर पाणी मारलं गेलं पाहिजे। अतिशय घाईमध्ये सर्व कार्यक्रम केलेला आहे। हे अतिशय चुकीच्या पद्धतीने काम झालेलं असं आम्हाला वाटतं। तुम्हाला आचारसंहितेच्या नंतरही तुम्ही करू शकला असतात, किंवा जर तुम्हाला आचारसंहितेच्या अगोदर करायचं होतं तर तुम्ही 1 महिना अगोदर तुम्ही कामाला सुरुवात करायला पाहिजे होती। परंतु तसं न होता फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सर्व झालेलं आहे असं आम्हाला वाटतं। आपण जर बघितलं त्या ठिकाणी जे व्यासपीठ झालं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असेल, आंबेडकर असेल, त्यांच्या बाबतीत बोललं गेलं पाहिजे होतं, परंतु या ठिकाणी राजकीय भाषण केलं गेलं। या ठिकाणी हे पुतळे बांधले, आता हरित क्रांतीचा वसंतराव नाईकचा पुतळा करायचा आहे, याचा पुतळा करायचा आहे, जामनेर शहरामध्ये आम्हाला तालुक्यामध्ये खूप मोठं काम करायचं आहे, उमेदवारासंदर्भात बोललं गेलं। हे चुकीचा प्रकार चाललेला आहे सर्व। या ठिकाणी तुम्हाला हरित क्रांती करायची होती तर या ठिकाणी तुम्ही जलसंपदा मंत्री असताना खूप मोठं प्रकारे काम करायला पाहिजे होतं, पण तसं कुठल्याच प्रकारे तालुक्यात झालेलं नाही आहे। तसं न होता असताना तुम्ही फक्त गवगवा केला गेला। या ठिकाणी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा सारा प्रकार झालेला आहे। त्या गोष्टीचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। सर्वात प्रथम आम्ही या गोष्टीचं स्वागतच आहे, परंतु जो प्रकार झाला ह्या प्रकाराचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। सर्वांना विश्वास घेऊन काम व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही, एवढंच मला यानिमित्त बोलायचं आहे। तसेच आपल्या या प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया याच्या माध्यमातून जामनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शेतकरी संघटना, शेतकरी प्रतिनिधी संघटना यांच्या पीक विम्याच्या संदर्भातला जो लढा होता त्याला यश आलं आणि आज इतर तालुक्यांप्रमाणे जामनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांनासुद्धा पीक विम्याच्या रकमा पडायला सुरुवात झाली। त्याबद्दल मी शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो। आज महत्त्वाचा मुद्दा हा आहे की काही दिवसापूर्वी 2-4 दिवसापूर्वी प्रशासकीय खर्चावर राजकीय कार्यक्रम जामनेर तालुक्यात घेण्यात आला। त्या ठिकाणी शिवसृष्टी आणि भीमसृष्टी याचं उद्घाटन अनावरण सोहळा पार पाडण्यात आला, परंतु आपण जर ते बॅनर बघितलं तर त्या बॅनरवर कलेक्टर साहेब, नगरपालिकेचे प्रशासक असलेले बागुल साहेब असतील, स्टेजवरसुद्धा ही मंडळी होती। ह्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा प्रशासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला, परंतु त्याला संपूर्णतः राजकीय स्वरूप देण्यात आलं आणि इतका मोठा खर्च करून मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु प्रशासकीय कामावर तुम्ही राजकीय पोळ्या भाजायला लागले म्हणून मोठ्या सभेचं रूपांतर कॉर्नर सभेमध्ये झालं, हे या ठिकाणी जामनेर तालुक्याने बघितलं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा की सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की या ठिकाणी सिंहासन बाकी आहे, फाउंटेन बाकी आहे, लाईट यायचे बाकी आहे, झाडं यायचे बाकी आहे। मग इतकं सगळं बाकी आहे तर मग हे उद्घाटन करण्याची इतकी घाई का? तर त्यामागचं कारण असं आहे की निवडणुकीपुरते सोहळे आणि उद्घोषापुरते मावळे अशी आपल्या तालुक्याची परिस्थिती झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक पद्धत होती की ज्या वेळेला जर राज्यामध्ये कुणी चूक करत असेल तर त्याला कडेलोटची शिक्षा दिली जात होती। आता आपल्या आमदार साहेबांना भीती वाटते
की आपल्याला पराभवाची शिक्षा तालुका दे, आणि त्या कारणामुळे त्यांनी घाईघाईमध्ये भीमसृष्टी आणि शिवसृष्टीच्या अनावरणाचा कार्यक्रम या ठिकाणी केला, परंतु त्यांना जी शिक्षा मिळायची ती जनतेकडून ही मिळणारच आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा झाला की या ठिकाणी जी लोक उपस्थित करण्यात आलेली होती, कुणीही या कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कुठलाही विचार मांडला गेलेला नाही. आम्हाला अपेक्षित होतं की हा प्रशासकीय कार्यक्रम आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण शिवाजी महाराजांचे विचार मांडाल, डॉक्टर बाबासाहेबांचे विचार मांडाल, परंतु असं काहीच झालं नाही. प्रत्येकाला घाई हीच झालेली होती की आमच्या भाऊंना निवडून द्या, भाऊंना निवडून द्या. म्हणजे वरपर्यंत हा मेसेज गेलेला आहे की भाऊंचं या तालुक्यात आता काही खरं नाही आहे, त्यामुळे सगळा घाई गडबड चालू आहे. आणि मग मराठा समाजाचे जसं महापुरुषांना या लोकांनी समाजामध्ये वाटून टाकलेलं आहे, मग राजेंना बोलव, याला बोलव, त्याला बोलव आणि सांगायचं त्यांनी की भाऊंना निवडून द्या, अशातला हा सगळा प्रकार झाला. दुसरं, भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये लोकांना भावूक करण्याचा प्रयत्न केला. भाऊ बोलले की मी 30 वर्षामध्ये, त्यांनी तर महाराजांविषयी काही बोललेच नाही. 87चं उदाहरण त्यांनी सांगितलं की मी 87मध्ये हा विचार केला होता की बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा असा पुतळा व्हावा. मग 87 ते 84 इतका वेळ का लागला हे पुतळे व्हायला? तर मी याबद्दल सर्वात अगोदर तर दिलीप खोडपे सरांचं अभिनंदन करतो, कारण खोडपे सरांची उमेदवारी जाहीर झाली, त्यामुळे आता भाऊंना हे पुतळे वगैरे हे सगळं अचानक दिसायला लागलं. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की आम्ही इतरही महापुरुषांचे पुतळे लावतो आहे, परंतु विचार कधी देणार आहे तुम्ही? विचार तालुक्यातल्या जनतेला विचार कधी देणार आहे? हे विचार द्यायचं काम आम्ही दिलीप खोडपे सरांच्या माध्यमातून निवडून आल्याच्यानंतर 100% देऊ. भाऊंनी भाषणामध्ये बोलले की मी 30 वर्ष झाले लोकांना जसलोकला नेतो, ब्रिज कँडीला नेतो, जेजेला नेतो, नायरला नेतो. हे त्यांचं फेल्युअर सांगतायत. तुम्ही तिथे का नेत आहेत? कारण तुम्ही इथं व्यवस्थाच केलेली नाही आहे. जामनेरच्या सरकारीमध्ये सीझर होत नाही, डिलेवरी होत नाही, फत्तेपूरच्या PSC केंद्रावर औषधी नाही आहे. तुम्ही माहिती घेऊन बघा, कुठंही औषधांचा तुटवडा नाही आहे. आणि मग अशा परिस्थितीत लोक, तुम्ही आमदार असल्यामुळे तुमच्याकडे येतात की भाऊ माझा अमुक होतं आहे, मला मुंबईला घेऊन जा. यात काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि तुम्ही ते काही घरून खर्च ते करत नाही, ते कुठल्या तरी निधीच्या माध्यमातून त्या लोकांना न्याय मिळवून देत आहे. आणि हे त्यांचं ते फेल्युअर सांगताय. आमच्या जाहीरनाम्यामध्ये हे आहे की निवडून आल्याच्या नंतर पहिल्या 10 वर्षातच आम्ही सर्वात पहिल्या जामनेरच्या कुठल्याही व्यक्तीला मुंबईपर्यंत जायचं काम पडू देणार नाही. हा आमचा दिलीप सरांच्या माध्यमातून जाहीरनाम्यातलं पहिलं वाक्य मी तुम्हाला आज या ठिकाणी अनऑफिशियली डिक्लेअर करतो. दुसरं, भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की बरेचसे कार्यकर्ते जे तुम्ही व्यसनं सोडा, दारूचे वास मारताय, त्यांच्याच कार्यकर्त्यांचं तेच कौतुक करताय, कार्यकर्त्यांचे दारूचे वास मारताय. कुणी लावलं त्यांना दारूच्या नाताला? आज तुमच्या हाकेच्या अंतरावर भुसावळ रोड चौफुलीवर तिकडे पुऱ्यावर मोठ्या प्रमाणात फुगे विकले जातात. जामनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सट्ट्याचे आकडे लिहिले जातात. देशी दारूचं दुकान तुमच्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. वाकडीसारख्या ठिकाणी बसस्टँडवर दारू विक्री केली जाते. मग हे तुम्हाला दिसत नाही का? पोरांना तुम्ही सांगताय की व्यसनापासून दूर राहा. कासार साहेबांना तुम्हाला सांगता येत नाही का की हे देशी दारूची दुकानं बंद करा, हातभट्ट्यांचे गावोगावी ज्या हातभट्ट्या आहेत ह्या बंद करा. बीटच्या माध्यमातून जो इतका अवैध धंद्यांचा पैसा पोलीस स्टेशनला गोळा होतो आहे हे तुम्हाला कळतं आहे ना? आम्हाला जर कळतं आहे तर आमदार म्हणून तुम्हाला माहीत नाही का? त्यावर आडा बसवायचं काम नाही का? उगाच फक्त सोंग आणायचं की मी किती तुम्हाला निर्व्यसनी करण्यासाठी हे बसलेलो आहे, असं सोंग आणायचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तर त्यांनी वारंवार एकच सांगितलं की आम्ही या ठिकाणी आमच्याकडे आता राष्ट्रवादीचे अमुक आले, आमच्याकडे टमुक आले. इतका आनंद की म्हणजे मला तर कठीण वाटतं आहे. कारण आजपर्यंत मी भाऊंचे सुरुवातीपासूनचे भाषणं बघितलेले आहे. भाऊंच्या भाषणांमध्ये स्वर्गीय ईश्वर वाघ असतील, कैलासवासी सतीश शर्मा असतील, यांचं नाव प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी घेतलेलं आहे. बघा तुम्ही. त्यानंतर त्यांच्या पक्षातले जे निष्ठावंत लोक होते, ज्यांच्या भरोशावर आजपर्यंत गिरीश महाजन निवडून आलेले आहेत, अशा निष्ठावंतांच्या नावाचा उल्लेख होत होता. त्यामुळे उत्तमराव थोरात असतील, शेखर काळे असतील, राजमल भाऊ असतील, नाना भाऊ असतील, असंख्य लोक मी सांगू शकतो. म्हणजे तुटपुंजी नावं घेतली मी, असंख्य लोकांचं. आज ही निष्ठावंत आपल्याला कुठं दिसतं आहे? भारतीय जनता पार्टीचं पूर्ण स्टेज हे स्वार्थानं भरलेलं आहे. त्या ठिकाणी कुणी अटी शर्ती सोडवण्यासाठी आलेलं आहे, कुणी कॉन्ट्रॅक्टसाठी आलेलं आहे, कुणी कुणाचं काहीतरी दुखणं आहे ते सोडवण्यासाठी आलेलं. म्हणजे स्वार्थानं आलेलं स्टेज भरलेलं आहे. पूर्वी तसं नव्हतं, निष्ठावंतांचं स्टेज होतं. आणि त्याचाच उद्रेक म्हणून दिलीप खोडपे सर हे त्याचंच उदाहरण आहे. आणि त्यामुळे आज ते आमच्या स्टेजवर आहे. तुम्हाला आनंद असेल, तुमचा आनंद तुम्हाला लखलावे, कारण तुमचा आनंद आम्हाला 30 वर्षात गुलाल अंगावर मिळवून देऊ शकला नाही. परंतु तुमच्या निष्ठावंतांमधील अदृश्य हातांच्या माध्यमातून आम्ही ह्या वेळेला निश्चितच विजय या ठिकाणी मिळवू असा आम्हाला विश्वास आहे.
आणि या तालुक्याने तुम्ही जे आज या ठिकाणी थोटान माजवलेलं आहे, 30 वर्ष झाले तुम्ही फक्त इलेक्शन आलं की भूमिपूजन करतायत. एक तरी असं दाखवा की तुम्ही उद्घाटन सोहळा केला. कुठलंच नाही, सगळंच अपूर्ण. कधीच कुठलं तालुक्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण आठवते, लाडक्या बहिणीचं कौतुक आम्हाला आहे, पण लाडका पाहुणा इतके दिवस झाले पीक विम्यासाठी भरकटतोय, त्याची कधी दखल घेतली का? लाडक्या पाहुण्याला अनुदान मिळालं का याचं कधी बघितलं का? लाडक्या भाच्याच्या हाताला रोजगार नाही हे तुम्ही बघितलं का? त्याच्यासाठी उभारणारी तुमची जी MIDC होती ती अमरावतीला निघून गेली, हे तुम्ही लोकांसमोर कधी मांडलं का? हे कधीच मांडलं नाही. आणि केवळ 30 वर्ष झाले तुम्ही मला निवडून देताय आणि असं भावनिक करायचं, मी मुंबईला नेतो, अमुक नेतो. तुमचंच फेल्युअर तुम्ही तुमच्या तोंडाने सांगत राहता. आता हे चुकीचं आहे. माझं या माध्यमातून जनतेला आव्हान आहे की आपण 30 वर्ष फेल्युअर म्हणून निवडून दिलं. आम्हाला आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे काम करण्यासाठी एक वेळेस निवडून देण्याची संधी आपण या ठिकाणी द्यावी. त्याचबरोबर या ठिकाणी प्रशासकीय खर्चावर जो राजकीय कार्यक्रम घेण्यात आला, त्या कार्यक्रमाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि सर्वात महत्त्वाचं की इलेक्शनच्या समोर ठेवून, तोंडासमोर ठेवून तुम्ही हे उद्घाटन केलेलं आहे. इलेक्शनच्या आज जर तुमच्याने हे जर शिवसृष्टीचं काम पूर्ण झालं नाही, नेरीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झालं नाही, भीमसृष्टीचं अपूर्ण असलेलं काम पूर्ण झालं नाही, तर आम्ही त्याच वेळेला इलेक्शन आहे का, आचारसंहिता आहे का हे न बघता त्या संदर्भात आंदोलन करू. आणि आज तुमच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेमध्ये हा जनजागृतीचा मेसेज आपणही पोचवा, अशी मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आत्ताच दोघं तालुकाध्यक्षांनी पक्षाची भूमिका मांडलेलीच आहे. त्याच पद्धतीने मलासुद्धा काही प्रश्न पडलेले जे तुम्हालासुद्धा पडलेले असतील. दोघं महापुरुषांचे पुतळे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारले. अतिशय आनंद वाटला. ह्याच नाही तर इतर महापुरुषांचे सुद्धा पुतळे उभारायला पाहिजे. परंतु हे पुतळे उभारत असताना काही जे मुद्दे असतात ते लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवणमध्ये जशी घटना घडलेली होती, अप्रिय घटना घडली होती, ती गंभीर घटना लक्षात न घेता इतकी घाई का? आता तुम्ही पाहिलं असेल, आपणही बांधकाम करतो. कोणतेही बांधकाम केलं तर त्याच्यावर विशिष्ट कालावधी पाणी मारावं लागतं, त्याला ते क्युरिंग होतं आणि ते बांधकाम पक्कं होतं आणि त्याच्यानंतर पुढचं काम करावं लागतं. परंतु तुम्ही सगळेजण येता जाता पाहत असाल की फक्त उरकून घ्यायचं पडलेलं होतं. आणि हे उरकून घ्यायचं का पडलं होतं तर श्रेय घेण्याच्या नादामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. आता जर कधी आपण पाहिलं तर सगळे कामं अपूर्ण आहे. फक्त महापुरुषांचे पुतळे उभारून दिले, बाकीचे जे कामं प्लॅस्टरपासून सगळे कामं अपूर्ण आहे. मग एवढी घाई का? म्हणजे मला नेरीचं भाषण आठवतं. छत्रपती उदयनराजे भोसले बोलता बोलता बोलून गेले की राजकारण आलं का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवता. आणि खरोखर ते जे बोलले ना ते एकदम योग्य बोलले. तुम्हाला जर करणंच होतं, आपण घर जरी बांधत राहिलो तरी सगळी काळजी घेऊनच बांधत असतो. इथे काय काळजी घेतलेली बघा. पाणी मारणंसुद्धा आवश्यक असतं. पाणी मारलं कुठे तर ते पाणी मारायची सुद्धा देवाला चिंता होती. इंच आपण भिजवू शकलो नाही, परंतु देवाने भिजवून दिलं आणि त्या बांधकामावर सुद्धा पाणी मारून दिलं. म्हणजे देवाला चिंता आहे, पण आपल्याला नाही, आपल्याला फक्त श्रेय लाटायचंच पडलेलं होतं. आणि म्हणून हे सगळं घाईगडबडीमध्ये झालं असं माझं तरी मत आहे. म्हणून ह्या कामामध्ये तुम्ही एवढा प्रशासकीय खर्च करून फक्त वैयक्तिक स्वार्थ साधलं हे सगळ्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे. हे असे कामं व्हायलाच पाहिजे, चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु त्या प्रामाणिकपणा नसल्यामुळे फक्त श्रेयवादासाठी हे सर्व घाईगडबडीमध्ये झालेलं आहे आणि हे सगळ्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे अजूनसुद्धा जर कधी त्यांना करणंच होतं तर मग 30 वर्ष गेले, 30 वर्षापासूनची जर इच्छा होती तर 1 वर्ष लवकर करायचं होतं आणि चांगला भव्य दिव्य कार्यक्रम करायचा होता. सगळ्या शिवप्रेमींना, आंबेडकरवादी सगळ्या लोकांना बोलायला पाहिजे होतं. परंतु ते तसं न करता फक्त श्रेयासाठी घाई गडबडीमध्ये हा कार्यक्रम केलेला आहे. जसं डॉक्टर साहेब बोलले तशी प्रत्येक कार्यक्रमाला आपण समिती नेमतो, त्या समितीमार्फत निमंत्रक वगैरे सगळे नेमून आपण त्यामार्फत कार्यक्रम करतो. परंतु इथे कोणतंही प्रोटोकॉल पाळले गेलेले नाही. प्रोटोकॉल फक्त एकच पाळला गेला की जेणेकरून याचा फायदा, राजकीय फायदा आम्हाला कसा होईल. आता यांनी पुतळे उभारले. पुतळे उभारताना पुतळ्यांबरोबरच त्या महापुरुषांचे विचारसुद्धा आपण जपले पाहिजे. ते विचारांचा सुद्धा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे. आता आपण 3 दिवसापासून पाहतोय
परतीचा पाऊस जाता जाता धुवाधार दणका देऊन जातो आहे. कित्येक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. मग त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे पाहावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनीच शिकवलेलं आहे. मग तुम्हाला पाहायला टाईम आहे कुठे? आणि आता डॉक्टरांनी एक मुद्दा सांगितला की अवैध धंदे जागोजागी चालू यांना दिसत नाही का? डॉक्टर साहेब दिसतील कसं? त्यांचं पायथं जामनेरमध्ये थांबायला पाहिजे. आता थांबायला लागलं आहे. आता यदा कदाचित दिसतील तर दिसतील. परंतु ह्या जरी गोष्टी होत असल्या तरी त्यावेळेला ज्या सामान्य जनतेशी निगडीत गोष्टी आहेत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांचासुद्धा विचार करायला पाहिजे. आता 4 दिवसापासून 4-5 दिवसापासून पाऊस चालू आहे. सोयाबीन, मका, कपाशी सगळ्याचंच नुकसान होतं आहे. परंतु काही पाहणी नाही, काही प्रशासनाला काही आदेश नाही की तुम्ही पंचनामे करा का काय. म्हणजे तो शेतकरी आजसुद्धा आपण जर विचार केला, मला 100 फोन आले असतील की सर माझं असं नुकसान झालं, बेटावर चाललं म्हणे नदीने पाणी घेतलं नाही तर माझ्या शेतातून पाणी गेलं आणि पूर्ण शेत धुवून गेलं. म्हटलं तू त्याला फोनला पंचनामा करून घ्या, आपण पुढे पाहू. म्हणजे अशा ज्या गोष्टी असतात जनतेचे अश्रू पुसण्याचे, ते केले जात नाही. फक्त पुतळे उभारून आपला फक्त उदो कसा करून घ्यायचा आणि श्रेय कसं घ्यायचं याच्यासाठीच हा सगळा प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणून हे जनतेच्यासुद्धा लक्षात आलेलं आहे. आपण किती मांजर डोळे मिटून दूध पित असली तरी जनता पाहत असते, सगळं जग पाहत असतं. तसं त्यांनी कितीही आत्मीयता दाखवली की मला या महापुरुषांबद्दल प्रेम होतं म्हणून मी उभारलं. प्रेम होतं, उभारला, आनंदाचा विषय. परंतु योग्य पद्धतीने उभारला जायला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा होती. आणि त्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि ह्या पुतळ्यांबरोबरच जरा मतदारसंघाकडेही लक्ष द्यावं आणि मतदारांच्या काय काय भावना आहेत, त्यांच्या काय अडीअडचणी तेही समजून घ्याव्या एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. त्या जागेवरती सुट्टी उभारली गेली की त्या अगोदर एक मार्केट होतं आणि तिथे काही व्यापाऱ्यांची उपजीविका होती. त्या उपजीविकेत त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे, त्याबद्दल तुमचं काय मत? माझं तर सगळ्यात पहिलं मत असं, शिवसृष्टी उभारली, अतिशय आनंदाचा विषय. परंतु ती जागा माझ्या मते चुकलेली. तुम्हाला कदाचित पटणार नाही, कारण की तिथे सगळे वाहनांची वर्दळ असते आणि नेमकं आपण तिथेच ती जागा निवडलेली. म्हणजे त्या लोकांच्या पोटावर तर मारलंच, परंतु वाहतुकीला सुद्धा आपण अडथळा निर्माण करतो. एखादी चांगली मोठी जागा घेऊन भव्य शिवसृष्टी उभारायला पाहिजे होती. परंतु मी सांगितलं तसंच आहे, फक्त श्रेयवादासाठी चालू आहे. तुम्ही तिकडून आल्यावर त्यांचं पुनर्वसन करणार? पुनर्वसन करणारच असं मी शब्द नाही देत, पण त्यांच्यासाठी प्रयत्न नक्की करणार. त्याचं कारण असं आहे, करणारच हा विषय आहेच, त्यांच्यासाठी भांडणारच, लढणारच. परंतु आता नगरपालिका सध्या कोणाकडे पुढे कोणाची येते त्याच्यावरही अवलंबून राहील ना, कारण तो प्रश्न नगरपालिकेच्या अखत्यारीतला येणार आहे. परंतु त्याच्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करणार आहेत. निवडून आल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडायचं नाही. एवढंच नाही, त्यांचंच पुनर्वसन नाही, तुम्ही एकाचंच पुनर्वसन बोलले. हे जे अतिक्रमण धारक आहे त्यांचं तर हातावर पोट आहे, त्यांचंही काहीतरी करायला पाहिजे होतं. आता वास्तविक जर कधी करायची इच्छाच राहिली असती ना तर त्याच्यात सुद्धा मार्ग होता. त्या गटारींवर पिलर टाकलेली आहे की नाही, त्याच्यावर उभं करा त्यांना आणि त्यांना सांगा याच्या खाली यायचं नाही, वाहतुकीला अडथळा येईल असं करायचं नाही. त्यांचंही पोट भरेल आणि त्या स्लॅबवर तर आपण काहीच करू शकत नाही. परंतु इच्छा ते मार्ग राहतो. जर इच्छाच नाही तर मार्ग निघणारच नाही. तुमचा प्रश्न बरोबर आहे, कारण निवडणूक समोर ठेवून सर असं आश्वासन देणार नाहीत तुम्हाला किंवा आम्ही हे करूच. ते भाजपकडे काम आहे, आम्ही जे करायचं ते निवडून आल्यावर करूच. हा फरक आहे टाईम आहे अजून. दोन पक्षांमधल्या विचारात. या ठिकाणी मार्केट होतं, तर मला असं वाटतं की शिवसृष्टीसाठी आपण सोनबर्डीचं पण उद्घाटन त्या दिवशी केलं. सोनबर्डीवर खूप सारी जागा आहे, त्या ठिकाणी आपण अतिशय चांगली शिवसृष्टी उभारू शकत होतो, त्याला किल्ल्याचं स्वरूप देऊ शकत होतो. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं संस्कार केंद्र उभारू शकत होतो. आणि आज या ठिकाणी काही लोकांच्या पोटावर पण पाय आणला. अगदी मार्केटमधली जागा जी आहे, ज्या ठिकाणी ट्रॅफिकची वर्दळ होईल त्या ठिकाणी त्या शिवसृष्टीचा आनंद पण आपण घेऊ शकत नाही. तर खूप चांगली जागा होती, परंतु काय विजन नाही आहे. 30 वर्षापासूनच ते विजन नाही आहे. 87मध्ये जी गोष्ट राहून गेली होती त्याची अचानक जाग आली, मग घाईगडबडीत जागा बघायची आणि तिथे ते उरकायचा असा तो कार्यक्रम आहे. तर राहत आपण आणि आपण त्यांच्या विरोधात खेळणार राजकीय. तर बेरोजगारी हटवण्यासाठी आपण काय करणार? बेरोजगारी हटवावी हीच तर आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आता तुम्ही हा प्रश्न खरा म्हणजे त्यांना विचारायला पाहिजे होता. त्याचं कारण असं आहे की सत्तेत ते होते, मी जसं सांगितलं आश्वासन देऊन मोकळे होता. मागच्या 45 पाहिलं असेल, इंच जमीन भिजेल आश्वासन दिलेलं होतं आणि
इतका जोरात सांगितलं होतं की MIDC हे एकदम इतके कारखान्यातील एक मुलगा रिकामा राहणार नाही, अमुकने 5 वर्षे निघून गेले टेक्स्टाईल पार्क टेक्स्टाईल पार्कमध्ये, अजूनसुद्धा एकही कारखान्याची वीट ठेवलेली नाही. हो ना, आज तेच पुढे सांगत होतो. त्याच्यानंतर दुसरा फंडा काढला त्यांनी, जर्मन भाषा शिकवतो आणि जर्मनीमध्ये चांगल्या स्किल पर्सनला वाव आहे तर आम्ही तिथे पाठवतो. त्या गोष्टीला सुद्धा वर्ष उलटून गेलेले आहेत, परंतु अजूनसुद्धा नाही. म्हणजे फक्त गाजर दाखवायचं आणि स्वप्न दाखवून आपला स्वार्थ साधून घ्यायचं, एवढंच काम आहे. त्याबाबत बऱ्याच वेळा तुम्ही पण निवेदन दिलेली आहे. त्याबाबत आज ते नेमकं काय वागून ज्या काही योजना होत्या पाणी पुरवठा, काही ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या भरपूर योजना आहेत, त्या रखडल्या आहेत. त्याबाबत तुम्ही कधी आवाज उठवला, तुमच्याकडे काय प्लॅन आहे? आम्ही बऱ्याचदा याविषयी आवाज उठवला होता. आजही रोटवत गाव जर तुम्ही बघितलं तर रोटवत गावच्या पाईपलाईनचं काम जे आहे हे पूर्ण होऊन बिलसुद्धा काढलेलं आहे, परंतु अजूनही लोकांपर्यंत पाणी आलेलं नाही. आम्ही बऱ्याचदा आंदोलन केलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या टाक्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून बांधलेल्या पाण्याच्या टाक्यांचे फक्त सापळे उभे दिसत आहे, वरचं भांडंही तयार झालेलं नाही आहे. आणि ते पाईपलाईनचे काम, त्याच्यानंतर हे टाक्या बांधण्याचं काम आमदार साहेबांच्या एक निकटवर्तीय जो ठेकेदार आहे त्याच्या नावाने प्रचंड भरपूर वेळेस आम्ही उपोषण मांडले, परंतु मार्ग निघालेला नाही. आणि जलसंपदा मंत्री असूनसुद्धा तालुक्याची तहान भागली नाही. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता की 22 मुलांना जर्मनीचं पत्र आज दिलं. जर्मनीला ते कोणाला पाठवताय? डॉक्टर पाठवताय, इंजिनियर पाठवताय, वकील पाठवताय का सॉफ्टवेअर इंजिनियर पाठवताय? जर्मनी हा विकसित देश आहे आणि त्या ठिकाणी मजुरांचा खूप मोठ्या प्रमाणात वणवा आहे. हां, परंतु आज तिथं कुणाचा वणवा आहे? मजुरांचा. म्हणजे जे दुय्यम दर्जाचे, तृतीय दर्जाचे कामं करायला त्या ठिकाणी मनुष्यबळ नाही आहे. आणि तुम्ही या ठिकाणी फुशारकी अशी मारताय, जर्मनीला पाठवताय म्हणजे तुम्ही काही इंद्रलोकात नाही पाठवते. जर्मनीला तुम्ही मजूर म्हणून पाठवताय त्याला, त्याचं कुटुंब इथं, त्याची शेती इथे, तिथली महागाई इथली महागाई, आपला रुपया तिथला डॉलर, याच्यामध्ये फरक आहे. आज जर्मनीत जरी गेला तरी त्याचं इन्कम आपल्याला रुपयाच्या स्वरूपात इथे मोठ्या प्रमाणात दिसत असलं तरी डॉलरच्या स्वरूपात, तिथल्या चलनाच्या स्वरूपात ते उत्पन्न तुटपुंजच आहे. तुम्हाला दाखवायला झालं फक्त की मी जर्मनीला पाठवतो आहे, पण तुम्ही याच ठिकाणी का रोजगार उभा केला नाही? प्रदीप भाऊंनी याला जोड प्रश्न विचारला की तुम्ही रोजगारासाठी काय करणार? मग आज या ठिकाणी तुम्हाला रोजगार उभं करण्यासाठी तुम्ही मंत्रीच असलं पाहिजे असं नाही. रोहित पवारांनी त्यांच्या तालुक्यामध्ये MIDCसाठी आंदोलन केलं. आज 30 वर्ष झाले तुम्ही इथे आहेत. मार्केट कमिटी तुमच्या ताब्यात आहे. या मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मालाचा लिलाव होतो का? नाही. मार्केट कमिटीचे जे गाडे आहेत या गाड्यांमध्ये तुम्ही शेतकऱ्याच्या मुलांना किंवा शेतकऱ्याची जी लोक आडत्याचं काम त्यांनी करायला पाहिजे त्यांच्यासाठी ते गाडे आहेत का? नाही. म्हणजे तुम्ही तिथलाही रोजगार काढून घेतला. दुसरी गोष्ट, आपला तालुका मोठ्या प्रमाणात कापूस पिकवतो. या कपाशीवर आधारित तुम्ही सहकारी तत्वावर का मनाना सहकारी तत्वावरची सूतगिरणी आणली का? मुळीच नाही. नका सहकारी तत्वावरची, तुमचं नाव या तालुक्यात अबाधित राहण्यासाठी स्वतःची महाजन सूतगिरणी आणते, ती तरी आणली का? नाही. म्हणजे या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला असता. इथली MIDC ज्या वेळेला अमरावतीला गेली आणि त्याचं उद्घाटन मोदी साहेबांनी तिथे केलं. मोदी साहेब म्हणतात की 3 लाख लोकांना या ठिकाणी रोजगार मिळेल. म्हणजे जामनेरच्या 3 लाख, जामनेरची लोकसंख्या 3 लाख आहे, असं मतदान 3 लाख आहे, परंतु निदान 1 लाख तरुण पोरांना तरी रोजगार मिळाला असता ना. तो रोजगार आज कुठं निघून गेला? अमरावतीला. हे वाक्य माझं नाही, हे मोदी साहेबांचे वाक्य आहे. दुसरं, तालुक्यात तुम्ही दुग्धपालन होतं, त्या दुग्धपालनवर तुमची इथं एखादा दूध संघ किंवा डेअरी तरी आहे का? मक्याचा एक प्रोजेक्ट होता, तो प्रोजेक्ट बंद आहे. मक्यावर आधारित विविध उद्योग उभे राहिले असते. या कुठल्याही उद्योगाला गिरीश महाजनांनी आमदार म्हणून चालना दिलेली नाही. महिलांवर त्यांचा सर्वात मोठा भर ह्या इलेक्शनमध्ये दिसतोय. बचत गटाचे इतके सारे बचत गट जामनेर तालुक्यामध्ये आहे, कुठलं क्लस्टर आपल्या तालुक्यामध्ये आहे? एकही क्लस्टर नाही की त्या माध्यमातून त्या महिला कुठला तरी उद्योग त्यांनी उभा केलेला आहे. जो तो बघतो तो पापड आणि बिबड्यास करतोय. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी तुमचं त्या बचत गटाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं. रोहित पवारांच्या आई ज्या आहे त्या पुण्याला भीमथडीची यात्रा बचत गटाच्या महिलांवर भरवतात. आपल्याकडे कांग नदी आहे, कांगथडीचं नाव देऊन तिथे आपण उभारू शकलो असतो, परंतु व्हिजनच नाही आहे. त्यामुळे रोजगारने आणि रोजगार दिला तर त्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरणार कोण, हा महत्त्वाचा विषय आहे. सरांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये हे सांगितलं आहे. सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे आणि शिक्षक असल्यामुळे व्हिजन क्लिअर आहे. निवडून आल्याच्या नंतर एक आमदार म्हणून सुद्धा ह्या कामांना चालना दिली जाऊ शकते.
कारण आमदार एक आश्वासक व्यक्तिमत्व असतं ज्याच्यावर लोक विश्वास ठेवू शकतात आणि लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून सहकाराचं जाळं या ठिकाणी सूतगिरणी वगैरे उभारवू शकतात.